कोकणी माणसासाठी राज्य सरकारची एक मोठी घोषणा समोर आली आहे। शिमग्याला आता बोटीने जाता येणार आहे। 1 मार्च पासून समुद्री मार्गे तळ कोकणात जाता येईल। M2M फेरीचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे। मंत्री नितेश राणे यांनी वेळापत्रकाची घोषणाही केली आहे। भाऊचा धक्का ते विजयदुर्ग फेरीला 1 मार्च पासून सुरुवात होते। मंत्री नितेश राणे देखील या पहिल्याच बोटीतून प्रवासही करणार आहेत। पहिल्याच दिवशी ते जातील। मुंबईतून अवघ्या 7 तासात आता विजयदुर्ग गाठता येणार आहे। अतिशय महत्त्वाची बातमी कोकणवासियांसाठी, शिमग्यासाठी जे आता सगळे कोकणात जाणार आहेत सुशांत, त्यांच्यासाठी खरं तर ही आनंदाची बातमी आहे, कारण प्रत्येक वेळेला रेल्वेचं रिझर्वेशन करावं लागतं खूप महिन्यांआधीपासून, त्यात गर्दी असते, पण आता फेरी बोटचा पर्याय कोकणवासियांसाठी उपलब्ध असेल। प्रमाणात कोकणवासी जे आहेत ते कोकणात जात असतात। अशा वेळी ट्रेन फुल असतात, त्यामुळे आता आणखी पर्याय जो आहे तो खुला झालेला आहे, तो म्हणजे सागरी वाहतूक जी आहे ती 1 तारीखपासून खुली होते। गेल्या अनेक दिवसापासून या वाहतुकीची कोकणवासियांना याची प्रतीक्षा होती, मात्र आता खऱ्या अर्थानं 1 मार्च पासून ही फेरी जी आहे ती सुरू होणार आहे। आणि ही माहिती दिली आपल्याला जिल्ह्याचे पालकमंत्री आणि मंत्री नितेश राणे, अर्थात पहिल्या दिवशी ते देखील प्रवास करणार आहेत। त्यामुळे आता सर्व कोकणवासियांना आणि शिमग्यात बोटीने प्रवास करता येणार आहे बस्तुरीत। नक्कीच, धन्यवाद सुशांत, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।